अपंगत्वामुळे व्हीलचेअर हे जग बनलेल्या वर्षा राणी सावंत, दिव्यांग सुषमा सावंत आणि भंडारपुळे येथील स्मिता पाटील यांना रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने अनोखी भेट दिली. आरेवारे येथे झिपलाईन आणि मालगुंड येथे पॅरामोटर या धाडसी खेळाचा आनंद या दोघींनी घेतला. यामुळे या दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले. दिव्यांगांना अशा प्रकारे पर्यटन स्थळी जाणे खूप कठीण असते, परंतु दिव्यांगांसाठी सर्व ती मदत करणाऱ्या रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण केला. वर्षा राणी सावंत वयवर्ष 34 राहणार चिपळूण यांना वयाच्या 21व्या वर्षापासून मस्क्युलर डिस्ट्रॉफी या आजाराने अपंगत्व आले. हळूहळू अंगातील सर्व ताकद कमी होऊ लागली, शरीराचा तोल जाऊ लागला, पायाचे सांधे दुखायला लागले आणि चालणेही अशक्य झाले. हातात काठी घेऊन त्या चालत होत्या आणि अशा परिस्थितीतही ग्रॅज्युएशन पूर्ण त्यांनी केले. आता घराबाहेर पडता येत नाही, घरातल्या घरातच हळूहळू स्वतःची कामे त्या करतात. बऱ्याच कामात आईची मदत लागते. वर्षा राणीला आता चालणे सहज शक्य नसल्याने घरातच बसावे लागते. अशा परिस्थितीत रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने तिला पर्यटन सफर घडवली आणि साहसी खेळांचा आनंद दिला. यासाठी आरेवारे येथील ओशन फ्लाय झिपलाईनचे सूरज चव्हाण, अर्पित भोसले, अरसलान पटेल, आदित्य पाटील, रसिका वारेकर, तीर्था शिवलकर, सिद्धेश पालिये आणि मालक जितेंद्र शिंदे आणि वर्षाची आई नंदा श्रीपत सावंत तसेच रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सादिक नाकडे आणि सदस्य समीर नाकाडे यांनी सहकार्य केले. ओव्हर ना आउट.
चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.